हाय गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग. सो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दाखवलं आणि खूप छान छान कमेंट मला मिळाल्यात. सो त्यासाठी खूप खूप मंडळ आपले आभारी आहे. आणि तसंच यावेळेस पण म्हटलं सेकंड ब्लॉग पण थोडा आपण आता डोंबिवलीमध्ये आहे. सो इथलं काय प्रसिद्ध आहे, खाण्याबाबत काय प्रसिद्ध आहे, सो ते म्हटलं मी माझ्या कझिन्सला विचारलं. सो त्यांनी रिकमेंड केलं की इथं पण मिसळ फेमस आहे, मुनमुन मिसळ म्हणून आहे. आणि ती फार म्हणजे जे कोणी ऑफिसवरनं परत येतात, सो इट इज नियर टू दी डोंबिवली स्टेशन. सो जे कोणी ऑफिसवरनं येतात, मुले कॉलेजमधनं किंवा शाळेतनं पण येतात, सो त्यांच्यासाठी फार कन्व्हिनियंट लोकेशनवरती आहे आणि पॉकेट फ्रेंडली पण आहे. सो ओके, सो मी पुण्यात असतो. सो पुण्यामध्ये भरपूर टाईप्स ऑफ मिसळ मी ट्राय केलेले आहेत. ते कोल्हापूर विथ कोल्हापूर रस्सा असो किंवा नाशिकचा असो, आपली काटागीर मिसळ असू द्या किंवा नेमाणे मिसळ असू द्या, जे की फार प्रचंड तिखट असते. आणि म्हटलं यावेळेस म्हटलं आपण डोंबिवलीत आहे, तर म्हटलं इथली कुठली आहे स्पेशल, तर ते ट्राय करूया. सो आम्ही आज तिकडच जाणार आहोत. सो मी माझ्यासोबत माझे कझिन्स, सो कश्मीरा आणि प्रेम पण माझ्यासोबत येणार आहे. सो त्यांच्यासोबत आपण जाऊया आणि बघूया की काय नेमकं ह्या मिसळमध्ये खासियत आहे, कारण की ही खूप जुनी मिसळ मानली जाते डोंबिवलीमध्ये. ओके, सो लेट्स गो. सो हाय, आम्ही परत घरी आलेलो आहोत. सो तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की किती टेम्पटिंग ती मिसळ होती. सो मी तिथं गेल्यानंतर आधी ऑब्झर्व केलं की बाबा, म्हणजे मला असं होतं आधी की इमॅजिनेशन की थोडी मोठी वगैरे असेल, जागा वगैरे असेल, आणि कारण की भरपूर जुनी आहे सो त्यांनी एक्सपांड केलं असेल. पण तिथं गेल्यानंतर मला असं दिसलं की बाबा जशी आधीपासून आहे, माझे कझिन्स पण बोलले की हे आधीपासून अशीच आहे मिसळ, एवढ्याच जागेमध्ये आहे. सो मला पण ते आश्चर्य वाटलं आणि कसं ते मॅनेज करत होते एवढ्याशा छोट्याशा जागेत. बट तिथं गेल्यानंतर जेव्हा मी ट्राय केलं, सो इट वॉज वर्थ इट. तिथले जे काका वगैरे आहेत, सो ते ॲक्च्युली प्रोफेसर आहेत, सो ते फार स्ट्रिक्ट आहेत. सो तिथं गेल्यानंतर तुम्ही रस्सा अकॉर्डिंग टू युअर स्पाइस लेवल, सो लाईट, मीडियम आणि स्पायसी, तर तुमचे जे टेस्ट बर्ड्स वगैरे असेल त्याच्यानुसार तुम्ही ऑर्डर करू शकता. पण मी फर्स्ट टाईम गेलो होतो, सो मला रिस्क घ्यायची नव्हती. सो मी म्हणून मीडियम ऑर्डर केलं. आणि तिथं बेसिकली फक्त कॅश अलाउड असते, तिथं ऑनलाईन पेमेंट काका रिसीव नाही करत. सो माझ्यासोबत आज सेम झालं की ॲक्च्युली मी घरून जाताना आमच्या लक्षात होतं की बाबा कॅश असंच लागेल तिकडं, पण आम्ही विसरलो घाईघाईत, कारण की भूक लागलेली भरपूर, राईट. सो मग तिथे गेल्यानंतर थोडं ॲडजस्टमेंट केलं, शेजारून वगैरे कॅश वगैरे जमा केली आणि ते काकांना दिली. सो एवढी मजा तिथं आली. सो पण एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो होता, खूप म्हणजे प्रचंड लाईन लागलेली होती तिथं तेव्हा पण आम्ही गेलो तेव्हा. आणि ती जे की स्टेशनच्या जवळ, मी जसं सांगितलं की स्टेशनचं खूप कन्व्हिनियंट डिस्टन्सवरती आहे. आणि ती पर्टिक्युलरली संध्याकाळी 4 ते मिसळ संपेपर्यंत, सो भांड्याचा शेवटचा जो असतो उरलेला तिथपर्यंत फक्त चालू असते. सो ती बंद होण्याचा टाईम तिथं नाही आहे. सो ऑलमोस्ट बट 7:30 आणि 8च्या दरम्यान ती संपलेली असते मिसळ. सो ओके, सो खूप छान एक्सपिरियन्स होता. थँक्यू टू माय कझिन्स कश्मीर आणि प्रेम की त्यांनी मला तिथं घेऊन गेलं. सो तुम्ही पण जर आलात डोंबिवलीमध्ये, सो ती ट्राय करा नक्की. मिसळ खूप छान आहे. आणि मी त्याचे लोकेशन्स वगैरे जे आहे ते माझ्या कॅप्शन्समध्ये वगैरे टाकून देईल. सो थँक्यू सो मच. परत असंच तुम्ही सहकार्य आणि प्रेम माझ्यावरती दाखवत राहा. सो नवीन मी अजून व्हिडिओज रिलेटेड टू फूड, स्टार्टिंग फूडपासूनच सुरुवात करूया. सो त्याच्या रिलेटेड मी फूडचे व्लॉग टाकत राहील, व्हिडिओज टाकत राहील. अँड थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती प्रेम दाखवत राहा. थँक्यू.